नमस्कार मित्रो, मी चंद्रशेखर ठाकूर। आज तुम्हाला वाटेल या गप्पांच्या सुरुवातीलाच फसवणुकीचं काय दाखवलं। 2 दिवसापूर्वीच्याच वृत्तपत्रामध्ये ही बातमी वाचली। तसं आता शेअर बाजारापासून दूर होऊन मला 5 वर्ष होत आली, कारण गेल्या 5 वर्षामध्ये मी शेअर बाजाराचं एकही व्याख्यान केलं नाही किंवा शेअर बाजाराशी संबंधित कुठच्याही कार्यक्रमात देखील भाग घेतला नाही, व्याख्यान वगैरे। पण कसं मधल्या काळामध्ये जरी तणाने दूर झालो शेअर बाजारापासून, मनाने देखील झालो, तरी पण काही वेळा अशा बातम्या वाचल्या ना की विषण्ण वाटते। आता आपण बातमी वाचली, त्याच्यामध्ये आपण बघितलं की 11 कोटींची फसवणूक का तर शेअर बाजारामध्ये चांगला परतावा देतो म्हणून एका 75 वर्षीय ग्रस्तांची कोणीतरी फसवणूक केली। आता असं वाटतं की शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची आहे तर त्याला काही कार्यपद्धती आहेत, तर त्या समजूनही कोणी घ्यायची तसदी घेत नाहीत। बरं, ज्या माणसाकडे गमावण्यासाठी म्हणतो मी 11 कोटी रुपये आहेत, अर्थात 11 कोटी त्यांनी होते म्हणून त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावर विसंबून इन्व्हेस्ट करायला दिले। त्या 11 कोटी ज्याच्याकडे आहेत त्या माणसाला एवढं साधारण सामान्य ज्ञान नाही का हो की ह्यासाठी एखादा चांगला चार्टर्ड अकाउंटंट, सेबी सर्टिफाईड सल्लागार असतो, त्याचा सल्ला घ्यावा। कोणीतरी सांगतो, कोणीतरी मेसेज पडतो, व्हॉट्सअप ग्रुप निर्माण करतो, त्याचे सभासद करून घेतो आणि त्या ग्रुपमध्ये सांगत होतो हे करा, ते करा, ते करा, आणि या ग्रस्तांनी 11 कोटी रुपये दिले। म्हणजे किती आर्थिक असाक्षरता देशात आहे ना। कारण मला पु ल देशपांडे यांच्या पुस्तकातलं एक आठवण होते, त्यांनी लिहिलं आहे की पु ल म्हणतात, माझ्या वडिलांनी मला एक गुरुमंत्र दिला होता, बेमट्या तू कुंभार हो। बेमट्या म्हणजे मुलाला ते एक प्रेमाने बेमट्या म्हणत असत। तर पु ल म्हणतात, मला वडिलांनी एक कानमंत्र दिला, बेमट्या तू कुंभार हो, गाढवास तोटा नाही। तसं म्हणावं असं वाटतं की 11 कोटी रुपये ज्या माणसाकडे आहेत त्याला असं वाटत नाही कोणीतरी सेबी सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिक सल्लागार असेल त्याचा सल्ला घ्यावा। कोणी व्हॉट्सअप ग्रुप करतो, तोचा आईबाप कोण नाही, पत्ता माहिती नाही, कोणाच्या विसंबून तुम्ही 11 कोटी रुपये त्याच्या घशात घालता। तर हे आर्थिक साक्षरता इतकी कमी आहे ना। म्हणून मी CDSL असताना 1600पेक्षा जास्त, ही माझं प्रचार म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती आहे, CDSL BSc यांच्या माध्यमातून मी 1680 व्याख्यानं केली, इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम, आर्थिक साक्षरता मेळावे म्हणून संपूर्ण देशभर केली। पण असं वाटतं का ह्याची फलं काय ममतापाला? मी एकटाच नव्हतो, आणखी विविध क्षेत्रातली, विविध कंपन्यांतली माणसं अशा प्रकारे आर्थिक साक्षरता मेळावे घेत असत। म्युच्युअल फंड आहे, शेअर स्टॉक एक्सचेंजेस आहेत, नंतर आर्थिक संस्था देखील घेत असतात। पण काय होतं की एवढं करून देखील प्रबोधन माणसं फसायची ती फसत असतात। बरं, हे आर्थिक असाक्षरता एवढं ठरवलं आहे ना। आता मला सांगा, अनेक मंडळी, मी आहे, माझे मित्र चंद्रशेखर टिळक, ते देखील, आम्ही दोघं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला एकत्र होतो। नंतर चंद्रशेखर टिळक गेले NSDला, मी गेलो CDSLला। आमच्या दोघांचे अनुभव सारखे आहेत। आता ही शेअर बाजारामध्ये लाखोंची गुंतवणूक आहे अशी असणारी माणसं, त्यांचा साध्या गोष्टीमध्ये त्यांना माहिती असत नाही। आता बघा, शेअर बाजारची खरेदी विक्री शेअरची करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याला आपण म्हणतो स्टॉक एक्सचेंज। आता मुख्य स्टॉक एक्सचेंज 2च आहेत, एक BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरी NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज। आता शेअर बाजारामध्ये सगळे व्यवहार डिमॅट स्वरूपामध्ये होतात। मग डिमॅट अकाउंट उघडायचं कुठे? तर 2 संस्था आहेत ज्याला आपण म्हणतो डिपॉझिटरी। एक डिपॉझिटरी कोणती? CDSL, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, जिथे मी 19 वर्ष नोकरी केली आणि त्याच्या माध्यमातून सगळे मेळावे केले। दुसरी डिपॉझिटरी NSDL, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड। आता या 2 डिपॉझिटरीज आहेत जिथे माणसं डिमॅट अकाउंट उघडू शकतात। आता बघा की BSE NSE 2 स्टॉक एक्सचेंज आहेत, CDSL NSDL या 2 डिपॉझिटरी आहेत। तुम्ही कुठे डिमॅट अकाउंट उघडू शकता, काही फरक नाही। तसं तुम्ही शेअरची खरेदी विक्री कोणती BSEच्या माध्यमातून करू शकता, NSEच्या माध्यमातून करू शकता। पण ह्या सगळ्या शेअर बाजारावरती जे नियंत्रण करणारी संस्था आहे ना, त्या संस्थेचं नाव आहे सेबी, SEBI, सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। ही सरकारने नेमलेली संस्था आहे, ती शेअर बाजारावरती नियंत्रण ठेवते, कायदेकानून बनवते आणि सेबीनीच सांगितलं की आर्थिक साक्षरता मेळावे करा म्हणून कित्येक वर्षापासून, आणि त्याप्रमाणे ते होत असतात।
तर हा जो प्रकार आहे ना, आता राहिले कोणी शेअर ब्रोकर, आपण स्टॉक एक्सचेंजमध्ये BSE किंवा NSEच्या ऑफिसमध्ये डायरेक्ट जाऊन सांगू शकत नाही मला एवढे शेअर खरेदी करायचे करून द्या म्हणून. स्टॉक एक्सचेंजचे ब्रोकर्स असतात, BSEचे ब्रोकर्स आहेत, NSEचे ब्रोकर्स आहेत. त्या ब्रोकरच्या माध्यमातून आपण खरेदी विक्री करू शकतो. पुन्हा हे ब्रोकर स्टॉक एक्सचेंजचे अधिकृत ब्रोकर असणं गरजेचं आहे. नोंदणी, त्यांच्याकडे नोंदणी झालेली असते स्टॉक एक्सचेंजकडे, सेबीकडे. पण हेही अनेक लोकांना माहिती नसतं. कुणीतरी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो, यू विल गेट 40% रिटर्न विदिन इयर, आणि असलं काहीतरी आश्वासनं देतात तरी लोक त्यांच्या खिशात पैसे घालतात. तेवढी साधी माहिती लोकांना असत नाही की BSE काय, NSE काय, CDSL काय, NSDL काय, सेबी म्हणजे काय. अनेक शिकली सवरलेली लोक चांगल्या पोस्टवरून निवृत्त झालेली आता कोणी भेटलं, दुसऱ्याला तिसऱ्याला, हे चंद्रशेखर ठाकूर ते सेबीमध्ये होते. मित्र, मी सेबीमध्ये कधीही नव्हतो. पण ह्या ज्या संस्था आहेत BSE, NSE, NSDL, CDSL, सेबी, ह्या काय वेगळेपण आहे हेच लोकांना माहिती असते. मग आता प्रत्येकाला मी कुठे सांगत बसू की मी सेबीमध्ये नव्हतो. समोर दुसरा माणूस तिसऱ्याला सांगतो हे चंद्रशेखर ठाकूर हे सेबीमध्ये होते. मी काही बोलत नाही. आता वस्तुस्थिती अशी आहे, मी 32.5 वर्ष BSEमध्ये होतो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तिसऱ्या डेप्युटेशनवरती होतो. ही माझं आत्मचरित्र सांगत नाही, एक साक्षरतेचा भाग म्हणून सांगतोय. बँक ऑफ इंडियामध्ये मी नोकरीला होतो आणि तिथून डेप्युटेशनवरती मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 32.5 वर्ष काम केलं. आणि मग मी बँकेची नोकरी सोडली, अर्थात स्टॉक एक्सचेंजमधनं बाहेर पडलो आणि मग CDSL जॉईन केली. स्वतंत्र संस्था आहे. पण अनेक लोक मला तेव्हाही म्हणाले क्या इतना नोकरी छोड़ दिया और बाद में किधर नोकरी किया, ब्रोकर के पास. अरे शेअर ब्रोकरकडे मी कधीच नाही नोकरी केलेली, कधी शेअर ब्रोकरकडे नोकरी केलेली नाही मी. पण लोकांना हेच माहिती नाही स्टॉक एक्सचेंज म्हणजे केवढी मोठी बलाढ्य संस्था आहे आणि शेअर ब्रोकर हा त्याचा एक भाग आहे. पण काय रे, फायनली शेअर ब्रोकर के पास ही नोकरी किया ना. मी सांगत बसत नाही, मी शेअर ब्रोकरकडे कधी नोकरी केली नव्हती. शेअर ब्रोकर ही तुच्छ संस्था नव्हे, पण स्टॉक एक्सचेंज केवढं मोठं आणि शेअर ब्रोकर केवढा छोटा असतो. पण इतक्या थराला लोकांचं अज्ञान असतं, म्हणून ही कोणी नाही कोणी मंडळी येतात आणि फायदा घेतात. कसं आहे, मी नेहमी सेमिनार्स करत असते त्यावेळी लोक म्हणतात की कोणी सांगतो मी एका वर्षात 40% रिटर्न देईन वगैरे वगैरे. मी त्यांना सांगत असते की बाबांनो, शेअर बाजार हे फिक्स रिटर्न मिळण्याचं साधन नव्हे, ते फिक्स डिपॉझिट नाही. बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट आपण ठेवतो तरी बँक सांगते काही होऊ दे, वर्षाला तुम्ही आम्ही 8%, 8.5% जे काही ठरलेले असतील ते देणार. शेअर बाजारामध्ये असं खात्रीशीर रिटर्न कोणी सांगू शकत नाही. 100 रुपये गुंतवलेत, कदाचित एका वर्षात त्याचे 140 होतील, कदाचित नुसते 40 सुद्धा होतील. मी लोकांना असं सांगत असे, खरोखर जर शेअर बाजारी सोन्याचं अंड देणारी कोंबडी असती ना, तर मी एखाद्या बँकेकडनं 25 लाख रुपये कर्ज घेतलं असतं आणि एका वर्षात त्याचे 2 कोटी 3 कोटी जमवून आरामात बसलो असतो ना. असं होत नाही हो. आणि म्हणून ज्याच्याकडे 11 कोटी रुपये आहेत त्याला आर्थिक साक्षरता इतकी नाही आहे, त्यामुळे कोणीतरी जाऊन सांगतो व्हॉट्सअपवर ग्रुप आला आहे, त्या ग्रुपला जॉईन होतात आणि 11 कोटी रुपये घालून बसतात. इतक्या थराला अज्ञान आहे सगळं. ते वर्तमानपत्रात बातम्या येत असतात, पण वाईट वाटतं की कसं आहे, फसवणारे आणि फसवून घेणारे दोन्ही आपल्या देशाचे नागरिक आहेत, पण आपल्या अज्ञानात नाही होत असते, तेवढंच खरं असतं. आणि अनेक वेळा काय होतं, ते आयुष्याच्या उतरणीवरती असं शांत बसलं ना आराम खुर्चीमध्ये की असं झरझर 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 चित्रपट डोळ्यासमोर येतो. आता आपल्याकडे लहान मुलं, 3 वर्षाची मुलं देखील 3 वर्षाची 4 वर्ष मोबाईल घेऊन खेळण्यासारखं वापरत असतात. पुढच्या पिढीला तर मोबाईल हे खेळणंच झालेलं अक्षरशः. आपल्या पिढीला म्हणजे माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या पिढीच्या माणसांच्या हातात वयाच्या 52-55 वर्षी मोबाईल आला. ही वस्तुस्थिती आहे. चंद्रसेन टिळेकर साहेब आपला कार्यक्रम बघतायत. टिळेकर साहेब अतिशय तळमळीने कार्य करतायत अंधश्रद्धा निर्मूलनाचं आणि त्यांचे व्हिडिओ खूप असतात. टिळेकर साहेब तुमचं खूप स्वागत. रितेश खरे देखील कार्यक्रम बघतायत. ही मंडळी कधी ना कधी संपर्कात आलेलीच असतात. टिळेकर साहेबांचा मी एक पूर्ण कार्यक्रम केला होता फेसबुक लाईव्हवरती अंधश्रद्धेवरती. खूप छान सांगतात, ते तळमळीने सांगतात. पण अंधश्रद्धा एवढ्या मोठ्या थराला गेली आहे ना की किती वर्ष आणखी लागतील ती दूर व्हायला ते सांगता येत नाही. पण आता मोबाईलवरती मी सांगत होतो ना की आता कम्युनिकेशन एवढं सोपं झालं आहे ना. पूर्वी ज्यावेळी मोबाईल सोडा टेलिफोन लँडलाईन देखील घरोघरी नव्हत्या त्यावेळची गोष्ट. आणि मुळात टेलिफोन हा फक्त पोस्ट ऑफिसमध्ये वगैरे असायचा. तर तेव्हा घरामध्ये आता दूर खेड्यामध्ये घरामध्ये मृत्यू झाला तर मुंबईच्या माणसांना कळेपर्यंत पत्र येणार कधी 8 दिवस 10 दिवस, काय कवळे पत्र एवढा उशिरा यायचं, तोपर्यंत 12-13 पण उठून गेलेलं असायचं. आता कम्युनिकेशन किती फास्ट झालं आणि मोबाईल आला तेवढे आपल्याला जमेल की नाही वगैरे असं अनेकांना वाटायचं. आमच्या कोकणामध्ये
त्यावेळी ज्यावेळी फोन लँडलाईन आली ना, ते आमच्याकडे लँडलाईन मला वाटतं 1970च्या आसपास आमच्याकडे लँडलाईन आली ती. गावामध्ये आमच्याकडे एकट्याकडेच होती. ते लँडलाईनची घंटा वाजली ना बेल फोनची की लोक पळून जात असं धावत, काहीतरी भूताचं एक आवाज आला वगैरे अशा प्रकारे ही स्थिती होती. आज त्याच वयाच्या खेड्यातल्या बायका शाळेतही गेलेल्या नाही, त्या मोबाईल वापरतात, मुलाला फोन करतात मुंबईतल्या, तेवढा पुरता त्यांना वापरता येतं ना. तात्पर्य हे आता कॉम्बिनेशन फास्ट झालं. पण मला जुनं आठवतं, मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट 1965ची, म्हणजे जवळजवळ 59 वर्ष झाली, 59 इयर्स झाली आणि मी अनुभवलेली आहे. मी मुंबईहून सप्टेंबरचा महिना होता, मुंबई सेंट्रल ते देवगड एस टी बसमध्ये बसून मी देवगडला चाललो होतो माझ्या गावाला. संध्याकाळी 5ला एस टी सुटते, दुसऱ्या दिवशी सकाळी एस टी सुटते. त्यावेळी पहाटे 4:30ला एस टी सुटत असे आणि रात्री 10ला वगैरे पोचत असे. त्यावेळी जरा जास्त वेळ लागायचा. पहाटे 4:30ला सुटणारी मुंबई सेंट्रलवरनं मुंबई सेंट्रल देवगड एस टी बस रात्री 10च्या आसपास देवगडला पोचायची. तर तो सप्टेंबरचा महिना होता. मी बसमध्ये बसलो आणि हातखंबा संगमेश्वर च्या नंतर हातखंबा, तर तिथे बस आली आणि एकाएकी सोसाट्याचा पाऊस आणि वादळ सुरू झालं. अशा अनेक गाड्या, छोट्या गाड्या होत्या, मोठ्या गाड्या होत्या, ट्रक होते, एस टीच्या बसेस होत्या, अशा सगळ्या गाड्यांचा ताफा चालला होता आणि एकाएकी वादळ सुरू झालं. आणि हातखंबा संगमेश्वरच्या नंतर हातखंबा आहे, तर हातखंबाच्या थोडी अलीकडे निवडीचं जंगल आहे, जंगल भागच आहे तो, निवडी म्हणून आहे. तर तिथे आल्याने भराभर झाडं अशी रस्त्यावर ती आडवी पडली ना, सगळी वाहनं जिथल्या तिथे. सुदैवाने एकाही वाहनावर झाड पडलं नव्हतं. ती वेळ साधारणपणे संध्याकाळी 3ची वगैरे अशी होती आणि असा पाऊस सुरू झाला, वादळ सुरू झालं. एस टीच्या बसमध्ये पूर्ण एस टी भरलेली, 45 का 50 मंडळी त्यावेळी बसतच एस टीच्या बसमध्ये. तर सगळी ती भरलेली आणि एकाएकी वादळ सुरू झाल्यावरती काही करू शकत नाही. पुढे दिसत होतं झाडं पडलेली मागे पुढे सगळीकडे. आता मला सांगा, ते काय 4 वाजले होते, संध्याकाळी 5 झाले, 6 झाले, 7, 8, 9, 10, रात्र सगळी गेली. सगळी मंडळी अक्षरशः सीटवर बसल्या जागी, कारण बाहेर धोधो पाऊस कोसळतोय, खाली उतरायची काही सोय नाही आहे. आणि मला अजून आठवतं त्यावेळी माझ्याकडे फक्त एक पार्ले बिस्किटचा ग्लुकोजचा पुडा घेतला होता, कारण कसं बरोबर ते जेवण आणलं होतं, पोळी भाजी ती दुपारी खाल्लेली होती, चिपळूणला स्टॉप झाला, हॉल्ट झाला त्यावेळी, आणि एक बिस्किटचा पुडा आणि छोटीशी बाटली अशी 250 मिली वगैरे पाण्याची होती, बाकी काही नव्हतं. आता सांगा, बाहेर धोधो पाऊस पडतोय, वारा, एस टीची बस सुद्धा अशी काचा बंद करून घेतलेला, हलत होती बस, एवढा मोठा वारा. अशा स्थितीत पूर्ण रात्र गेली. आता पुढे करायचं काय, जंगल प्रदेश, आसपास कोणी माणसं नाहीत हे करायला. आता असं होता 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 सकाळचे 11 वाजले. आता ही बातमी रत्नागिरीत पण पोचली होती, तिथनं रत्नागिरी काय फार लांब नाही आहे आणि तिकडे पण वादळाचा तडाखा बसला होता. तर मग तहसीलदार ऑफिस, मामलेदार ऑफिस आणि या सगळ्या PWD या सगळ्यांनी ठरवलं की आता आपल्याला, त्यांनाही कळलं की बसेस येतच नाही, म्हणजे कुठेतरी बसेस अडकल्या, ते सगळ्यांना समजत होतं. मग PWDने काय केलं, 2 ट्रक घेतले आणि त्या 2 ट्रकमध्ये गोगटे कॉलेज आहे रत्नागिरीला, त्या गोगट्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगितलं, म्हणजे कॉलेजनीच सांगितलं, ते सगळे विद्यार्थी त्यांना कुदळ, पिकाव, फावडं सगळी हत्यारं दिली, कारण एवढा स्टाफ आहे त्यांच्याकडे नव्हता. ते विद्यार्थी सगळे कॉलेजचे ट्रकामध्ये भरून ते रत्नागिरीपासून निघून जरी रस्त्यात पडलेली झाडं तोडत 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 रस्ता मोकळा करत निवडीपर्यंत येऊन पोचली. तोपर्यंत संध्याकाळचे 4 वाजले होते. काही रात्रभर खाल्लेलं नाही, खाली उतरायची सोय आणि उतरून करणार काय तिथे. आणि ते तोडत तोडत आले होते, म्हणजे निदान एक बस जाईल एवढा रस्ता मोकळा करत करत त्या विद्यार्थ्यांनी कशी बशी तिथून पुन्हा थोडं पुढे गेलं की पुन्हा झाडं पडलेली, असं करत रात्री साधारणपणे 9 वाजता, म्हणजे बघा आज पहाटे सुटलेली गाडी दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता ती रत्नागिरीत पोचली. कारण सगळ्या बसेस पुढे जाणार, पुढे पण तेच होतं, कोकणासह वादळ झालं होतं. मग त्यांनी सगळ्या गाड्यांचा मोर्चा रत्नागिरीला आणला आणि रत्नागिरी एस टी स्टँडमध्ये सगळ्या गाड्या त्या जमा झाल्या रात्री 9 वाजता. आता काय करणार, माझ्याबरोबर ग्रस्त होते बसमध्ये, ते म्हणे तू काय करणार, म्हटलं मला देवगडला जायचं आहे पुढे. ते म्हणे रात्री, म्हटलं तर इथेच राहणार. बरं, माझ्याबरोबर जवळ खरोखर फक्त 5 रुपयाची एक नोट होती, कारण त्या काळी 65 साली 59 वर्षापूर्वी एवढा का सुगळ पैसा नव्हता आणि लागणार कशा, तिकीट काढलेलं आहे, वाटेत पोळी भाजी आणलेली आहे, 5 रुपयाची नोट होती फक्त मला. ते गेलं समज तू काय करणार होता, म्हटलं काय नाही, इथेच थांबणार स्टँडवर, पुढे कधी बसेस जातील त्यावेळी जातील. तर तो म्हणाला माझी बहीण राहते रत्नागिरीमध्ये, मी तिच्याकडेच चाललोय, तू माझ्याबरोबर चल. मग ते मला घेऊन गेले. मग रात्री गेल्यावर त्या बहिणींनी त्यांच्या आम्हाला दोघांना आमटी भात करून वाढला. तो अमृतासारखा वाटलो आमटी भात आणि इतका झोप आली ना. मग सकाळी उठल्यावर म्हटलं पुढचं पुढे बघू.
सकाळी उठून 10 वाजता आलो. त्या सगळ्या एस टीच्या गाड्या तिथेच होत्या आलेल्या. तिथून त्या गाड्या सगळ्या गाड्यांचा ताफा दुपारी 2 वाजता निघाला. दुपारी 2 वाजता. आणि पुढे असं लांजा बिंजा तिकडे सगळे तिथल्या स्थानिक संस्थांनी थोडा थोडा रस्ता मोकळा केला होता. आणि असं करत करत तिसऱ्या दिवशी रात्री 1:30 वाजता आमच्या देवगडच्या 2.5 किलोमीटर आधी जानसंडे म्हणून गाव आहे, जिथनं माझं घर 2 किलोमीटर आहे. तर त्या जानसंड्याला बस थांबली. आणि आता म्हटलं राहायचं कुठे. माझा हेतू होता की शेवटच्या स्टॉपला देवगडला जायचं, स्टँडवर रात्रभर थांबायचं, सकाळी मग यायचं. तर ते जानसंड्याला नेमकी बस तिथे थांबली, कोणीतरी उतरणार होतं आणि एक ओळखीचा चेहरा दिसला. ते आमचे कुटुंब मित्र होते, देसाई मास्तर त्यांना म्हणत असत, त्यांचं दुकान होतं. तर त्यांना बघितलं तुम्ही म्हटलं, मास्तर मी येतो तुमच्याकडे. म्हणजे कोण रे? शेखर का? ये म्हणाले. आणि मग मी उतरलो, त्यांच्याकडे गेलो. त्याने रात्रीच असं काहीतरी 1:30 वगैरे वाजला होता. आणि म्हणे चहा तरी घे. म्हटलं नको, मी झोपतो. कारण एवढा थकवा आला होता 3 दिवसाचा. मग मी झोपलो. आणि सकाळी त्याने मला 5:30 वाजता हाक मारली. मला वाटलं आता इथे आलो आहे, सकाळी 2 किलोमीटर आमचं घर, तिथून जाईन चालत. पण त्याने मला 5:30ला हाक मारली. म्हणाले तू झोपला होता, दमला होतास मला माहिती आहे, पण का हाक मारली? तुझे वडील रोज दिवसातनं 4 वेळा येऊन जातात. मुंबईच्या बसेस आल्या का? कारण त्यावेळी कम्युनिकेशन काय नाही, मोबाईल तर नव्हते, लँडलाईन नाही. आणि जे होते टेलिफोन वगैरे पब्लिक फोन पोस्टातले सगळ्या तारा तुटलेल्या वादळामुळे, त्यामुळे ते कम्युनिकेशन नाही. किंवा कळायला मार्ग नाही, कोण कुठे आहे, काय अपघात झाले, झाडं पडली. ते वादळ झालं तोपर्यंत सगळ्यांना माहिती होतं. तर ते म्हणाले तुझे वडील दिवसातनं बिचारे 3-3 खेपा घालून जात आहेत, विचारतात मुंबईच्या बसेस आल्या का. ते आता रात्री 1:30 वाजता तर ते येणार नाही आहेत. तर ते काळजीत आहे. ते सकाळी 5:30ला तरी मला हाक मारली, तुम्हाला ताबडतोब घरी जा. मग तिथनं 2 किलोमीटर आमचं घर. मग मी चालत गेलो. तर अजून आठवतं की कम्युनिकेशन काय नव्हतं, काय परिस्थिती होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी आमची बस मुंबईहून निघालेली, ती हातखांब्याजवळ बस बंद पडली. आता ती अशी बंद पडली होती, ड्रायव्हर म्हणाला ह्याचं दुरुस्ती होणार नाही, दुसरीच बस लागेल. पुन्हा तेच. त्यावेळी फोन कुठे, एस टी स्टँडवर फोन, पोस्टात फोन, पण हातखांब्या रस्त्यात कोणाकडे फोन, मोबाईल नव्हते, लँडलाईन कुठे दुकानात लँडलाईन असा प्रकार नव्हता. तर कंडक्टरने काय केलं, सगळे पॅसेंजर आम्ही हातखांब्याला उतरलो. आणि मुंबईहून आलेली रत्नागिरीला जाणारी एक एस टी बस त्यांनी थांबवली कंडक्टरनी. आणि त्यांनी सांगितलं की रत्नागिरी एस टी स्टँडला कंट्रोलरला सांग की अशी बस बंद पडली आहे, स्पेअर बस पाठवा, ती बसमधनं हेच पॅसेंजर भरून देवगडला जातील. मग ती बस काय घेऊन जातील टोईंग करून, तो पुढचा गोष्ट. आणि असं वाटतं तिथून 7 किलोमीटर हातखांब्यावरून 7 किलोमीटर रत्नागिरीचं एस टी स्टँड. तर म्हटलं ते एस टी तिकडे एक दुसरी पोचली की निरोप देईल कंट्रोलरला तो कंडक्टर, आणि मग दुसरी बस येईल. अहो तुम्हाला तो 2 तास झाले तरी बस काय आलीच नाही. मग कंडक्टर काय केलं, आणखी एक कुठची तरी बस रत्नागिरीला जाणारी होती, त्या बसमध्ये बसून कंडक्टर रत्नागिरीला गेला. आणि कंट्रोलरला सांगितलं अरे 2 तासापूर्वी निरोप पाठवला, अजून बस आली नाही. तो म्हणतो आम्हाला कोणी सांगितलंच नाही. म्हणजे ज्याला निरोप सांगितला होता तो कंडक्टर रत्नागिरीच्या कंट्रोलरला सांगायला विसरला, त्यामुळे त्यांना काहीच माहिती नाही. मग हा ज्यावेळी कंडक्टर गेला त्यावेळी मग रत्नागिरीच्या कंट्रोलरनी रिकामी बस दिली. त्याच्यात बसून आम्ही संध्याकाळी 5 वाजता देवगडला पोचलो. म्हणजे कम्युनिकेशनचं काही हेच नव्हतं. आता किती सोयीचं झालं. आता एस टी बसमध्ये सुद्धा मध्यंतरी कुठच्या तरी एअरटेल का कंपनीनी PCO बसवलं होतं एस टीच्या बसमध्ये देखील. आता कम्युनिकेशन खूप फास्ट झालं. पण ह्या 60 वर्षामध्ये एवढे फरक पडले ना, काय कोणी हसायला होतं की किती बदल झाले. आणि त्यावेळी कसं होतं आणि आता कसं आहे म्हणून. सुगंधाताई देवधर कार्यक्रम बघताय. सुगंधाताई मला वाटतं त्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, तिथून त्या कार्यक्रम बघतायत. नमस्कार सुगंधाताई. तर हा सांगायचं म्हणजे काय असं, आपण नेहमी म्हणतो की पत्नी ही नशिबानेच चांगली मिळते, भाग्यानेच चांगली मिळते. तसं मला असं वाटतं डॉक्टर देखील भाग्यानेच चांगला मिळतं. आम्ही बोरिवलीत होतो. आमचे फॅमिली डॉक्टर म्हणजे डॉक्टर बिपिन जोशी, ते अगदी पहिल्यापासून आमचे फॅमिली डॉक्टर, म्हणजे 1975 सालापासून. आता ते व्यवसाय करत नाहीत, पण काय बारीक सारीक लागलं तर मी फोन करतो, ते फोनवरून औषध सांगतात. वा प्रसादजी कुलकर्णी, वा ते प्रसादजी कुलकर्णी म्हटलं मोठे साहित्यिक आहेत, ते देखील कार्यक्रम बघतायत. कालच त्यांची माझी भेट झाली होती. एक सुंदर कार्यक्रम त्यांनी संगीताचा आयोजित केला होता काल. तर सांगायचं असं की डॉक्टर भाग्याने मिळतो. तरी डॉक्टर बिपिन जोशी बोरिवलीतले, ते आमचे फॅमिली डॉक्टर. ते कधीही आवाज हे औषध घे, ते औषध घे, औषधाचा मारा कधी करणार नाही वगैरे. तर मला आठवतं माझे एक साडू होते, माझ्या वयाने खूप मोठे, तर ते एकदा माझ्याकडे आले होते. तर त्यांची मिसेस माझी मेवणी म्हणाली की हो यांना सारखं भीती वाटते, आपल्याला काहीतरी होते, आपल्याला काहीतरी होते वगैरे. रवींद्र रानडे आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद आहेत, छानपैकी गातात. रवींद्रजी तुमचं स्वागत.
तर ते माझे साडू त्यांना सारखं वाटायचं आपल्याला काहीतरी झालं हे झालं ते झालं आहे, त्यामुळे ते एक भीती एक प्रकारची म्हणतात ना तसं होतं. तर मी म्हटलं आमचे डॉक्टर चांगले, उगीच काय अवस्था सांगणार नाही, या म्हणून. एक दिवशी ती नवराबायक माझी मेवणी आणि ते साडू आमच्याकडे आले. दुसऱ्या दिवशी या दुसरी डॉक्टरांकडे त्यांना घेऊन गेलो. म्हटलं यांना अशी सारखी भीती वाटते मला, हे झालं असेल ते झालं असेल, जीव घाबरल्यासारखं असं तसं. तर गेल्यावरती ते माझे साडू म्हणाले ते डॉक्टर जोशींना, मला बहुतेक हे अमुक अमुक काय आजार झाले असं मला वाटतं. त्याच्यावरती बिपिन जोशींनी त्यांना विचारलं, तुम्ही काय करता? ते म्हणाले मी सचिवालयामध्ये आहे. सचिवालयामध्ये काय म्हणून? तर म्हणे सुपरवायझर आहे. म्हणजे काय काम असतं तुमचं? ते म्हणजे नवीन बिल्डिंग बांधून झाली की तिचं क्षेत्रफळ जे आहे ना ते मोजून त्याप्रमाणेवर त्याच्यावरती कर आकारणी करायचे, ते मोजायचं काम माझ्याकडे असतं. तर ते डॉक्टर जोशी म्हणाले ठीक आहे. म्हणजे एखादी समजा 4 मजली इमारत आहे, त्याचं क्षेत्रफळ मोजायला तुम्ही गेला, नुसतं तुम्ही खाली उभी आहात आधी आणि बिल्डिंग 4मध्ये बघून तुम्हाला साधारण अंदाज येतो का की हे क्षेत्रफळ किती असेल? सांगा साधारण किती असेल? साधारणपणे 14,000 स्क्वेअर फूट, उदाहरणार्थ 14,000 स्क्वेअर फूट असं वाटतं. मग ते डॉक्टर जोशी म्हणाले त्या माझ्या साडूंना, ठीक आहे तुम्हाला असं वाटतं 14,000. मग तुम्ही प्रत्यक्षात आत जाताना आणि टेप लावून प्रत्येक मजल्याची बघताना लांबी रुंदी किती आणि मग क्षेत्रफळ काउंट करताना मग म्हणाले असं कधी होत नाही का? तुम्हाला वाटतं साधारण 14,000 चौरस फूट असेल आणि प्रत्यक्षात ते 17,000 चौरस फूट निघतं, असं कधी होत नाही का? म्हणजे होतं ना. मग म्हणलं तेच तुम्हाला सांगतोय. सुगंधाताई म्हणतात सहजच फोन उचलला तर तुम्ही लाईव्ह दिसलात, बरं वाटलं. आम्हालाही बरं वाटतं सुगंधाताई, एवढा 7 समुद्रापलीकडे तुम्ही आज तरी देखील भेट झाली ह्या माध्यमातून. तर ते डॉक्टर जोशी माझ्या साडवांना म्हणाले की तुम्हाला असं वाटत होतं की हे 14,000 स्क्वेअर फूट असेल, पण प्रत्यक्षात मोजलं तेवढे किती झालं? 17,500 चौरस फूट, बरोबर ना? हो, तेच म्हणाले मी तुम्हाला सांगतो. व्हॉट यू थिंक इज नॉट द डिसीज. व्हॉट यू थिंक इज नॉट अ डिसीज. तुला वाटतंय मला हे झालं ते झालं, तो आजार नाही आहे. व्हॉट कम्स इज अ डिसीज. व्हॉट कम्स म्हणजे आपण तपासण्या करूया, रिपोर्ट काढूया आणि मग बघूया ना त्याच्यातलं काय निघतं ते. त्यांना एवढं ते आवडलं. सो व्हॉट यू थिंक इज नॉट अ डिसीज, व्हॉट कम्स इज अ डिसीज. तो कदाचित काही असेल, काही येणार नाही, की दुसरंच काहीतरी असेल. तर असे डॉक्टरचं भेटणे खरंच भाग्याचं असतं. ते एक आठवलं आणि त्याच्यावरून आठवतं तुम्हाला की आपल्याला ना या आयुष्यात मला खूप चांगली चांगली माणसं भेटली, कितीतरी मोठ्या पदावरची भेटली, छोटी छोटी माणसं सगळ्या प्रकारची भेटली. आता दादरचं शुश्रूषा हॉस्पिटल सगळ्यांना माहिती आहे. शुश्रूषा हॉस्पिटलच्या डीन आहेत डॉक्टर रेखा भातखंडे, त्यांच्याबद्दल चांगला परिचय. म्हणजे त्यांच्याकडे ज्येष्ठ नारी संघ आहे. शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये रविवारी ज्येष्ठ नारी संघ भरतो, OPD रिकामी करतात आणि तिथे 25 मंडळी असतात. तर त्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. त्या रेखा भातखंडे म्हणाल्या की सर्वसाधारणपणे आपलं जे ब्लड प्रेशर आहे, रक्तदाब, त्याची रेंज 90-140 अशीच होती. 90-140 आणि सर्वसाधारणपणे माणसाची ती रेंज असते. ती म्हणे एके सुप्रभाती या अमेरिकन संस्थांनी सांगितलं, ह्या क्षेत्रातल्या संस्था त्यांनी डिक्लेअर केलं की 90-140 नाही, 80-120 ही आदर्श रेंज आहे. आता बघा, 90-140 ही आदर्श ओळखली जात होती, तर तो निकष बदलून त्यांनी सांगितलं नाही 80-120 रेंज पाहिजे खरी. आता मला सांगा, हा निकष बदलला, माणसं तीच. केवळ निकष बदलल्यामुळे भारतातले 40% लोक त्या रेंजमध्ये आले. ज्याचं 90 होतं तो नॉर्मल आपण समजला जात होतो, पण ह्यांनी सांगितलं की 80-120 म्हणजे 80 पाहिजे, 90 आहे. 40% लोक ब्लड प्रेशरच्या त्या रेंजमध्ये आले. औषधाचा मारा सुरू झाला, यांची औषधं खपायला लागली. आता औषधी कंपनी अमेरिकन सगळ्यांना माहिती. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आणि त्यांनी गमतीची गोष्ट सांगितली, ती जी कमिटी आहे जे निकष ठरवते त्यामध्ये एकही डॉक्टर नाही. मग कोण आहेत? औषधी कंपन्यांचे प्रतिनिधी. मग ते त्यांना सोयीस्कर असं सगळं ठरवणार. त्यामुळे म्हणजे झपाट्याने 40% लोक आली, औषधाचा कप सुरू वाढत चालला. त्यामुळे ह्या लोकांना खरोखर आम्हाला एवढं उल्लू बनवलं आहे ना. वंश पिढ्यानपिढ्या आम्ही कोकणातली माणसं नारळ खातो, सगळीकडे नारळ भरपूर वापर होतो. त्या नारळाच्या खोबऱ्यातनं कितीतरी उपयुक्त आपल्याला घटक त्यातनं मिळतात. पण ह्या मंडळींनी कोणीतरी सांगितलं की नाही नारळ वाईट, खोबरं वाईट, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं का? त्यांना त्यांचं सफोला खपवायचा होता, सफोला टाईप त्यांची प्रॉडक्ट होती. मग आम्हालाही वाटायला लागलं नाही खोबरं वाईट, खोबरं नको एवढं. जिथे आम्ही जेवढे पोहे तेवढे खोबरं खाल्लेली माणसं आम्ही. वाटीभर पोहे तर वाटेभर खोबरं, असं एक काय सुंदर लागतं ते. आणि काही होत नसे, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या खातो. पण आता हे सांगतात म्हणून अगदी प्रसादाला दिल्यासारखं खोबरं खायचं. आणि ह्यांची जी इतर प्रॉडक्ट होती सफोलासारखी, ती आमच्या त्यांनी माथी मारली. संदीप चव्हाण कार्यक्रम बघते. संदीप, तुमचं स्वागत. तर हे त्यांनी आमच्या माथी मारले ही प्रॉडक्ट. तात्पर्य काय की अशा प्रकारे ना की ही मंडळी की सगळी आता मग मध्ये आलं होतं बघा, कोलेस्ट्रॉलची गोळ्या घेतल्यामुळे लाखो लोकांना डायबिटीज झाला.
गरजही नव्हती त्याची. आता तीच मंडळी सांगतात मी लुबाडून झालं. जसं त्या अंतू बर्वा म्हणतो ना, इंग्रज का गेले, तर म्हणजे लुबाडण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही म्हणून इंग्रज गेले, असं अंतू बर्वा सांगतो पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये. लुबाडण्यासारखं काय राहिलं, सगळं लुबाडून दिलं इंग्रजांनी म्हणून ते गेले म्हणाला. तसं ना हे सगळं झाल्यावर ते आता सांगतात की कोलेस्ट्रॉलच्या गोळीमुळे BP होतं, आणि ते झालं ना ऑलरेडी. लाखो करोडो लोक त्याचे शिकार झाले त्या औषधाचे. तर असं आणि काय काय गमतीशीर घडतात. कोरोनामध्ये सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिमीटर. ऑक्सिमीटरचा प्रचंड खप झाला कोरोना काळामध्ये. प्रत्येकाला भीती होती माझी ऑक्सिजन लेवल तेवढी साधारणपणे 92 ते 98 असते, ती असली पाहिजे म्हणून सारखे लोक ते ऑक्सिमीटर लावून प्रचंड खप झाला ऑक्सिमीटरचा त्या काळामध्ये. तर मी काय घेतला नव्हता. तर एकदा मी माझ्या मित्राकडे गेलो होतो, तर सहज त्यांनी मला दाखवलं गेल्यावरती. चहा वेळ झाला, म्हणाला हा बघा मी ऑक्सिमीटर घेतला. कितीला म्हटलं 3,500. लता जोशी, वा लता जोशी सुद्धा आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या आहेत, सुंदर गायिका आहेत. लताताई तुमचं स्वागत. तर कसं झालं, हा मित्राकडे गेलो, तो म्हणाला हे बघा ऑक्सिमीटर घेतला म्हणून तुमचं चेक करूया. आणि त्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये सारखा तो छंदच लागल्यासारखा, छंद म्हणण्यापेक्षा काळजी, ऑक्सिजन लेवल कमी नाही झाली. तुम्हाला सांगतो मित्राकडे गेलो मी, त्यांनी ऑक्सिमीटरवरती मी अंगठा ठेवला आणि माझं ऑक्सिजन किती दाखवला, 52-52. माझा मित्र म्हणाला अरे नाही नीट लागला नसेल म्हणून परत बोट चोळलं, ओल्या फडकाने पुसलं, पुन्हा ठेवलं, पुन्हा 52च. ते म्हणे तुला काय होतंय, म्हटलं काही होत नाही, मी आता चालत आलो तुमच्याकडे 1.5 किलोमीटर, परत चालत जाणार, तुमच्यासमोर बसतोय बोलतोय, काही होत नाही तुला. म्हटलं काही होत नाही. नाही म्हणते सिरियसली 52 ऑप्शन. म्हटलं मला खरंच काय होत नाही आहे, मी आता जातो ना. अजिबात जायचं नाही म्हणाले की कुठच्याही क्षणी समजा तू कोलॅप्स झाला सर रस्त्यात काय होईल, निदान आम्ही इथे आहोत, हॉस्पिटलमध्ये तरी पोचू. इथे हॉस्पिटल जवळ आहे, बाबाई नाक्याला मी गेलो होतो बोरीचे, इथे हॉस्पिटल जवळ आहे आमच्या माहितीतलं, आम्ही तिथे पोचू, अजिबात जायचं नाही म्हणून जवळजवळ 1.5 तास मी त्यांच्याकडे राहिलो. मधल्या काळात 2 वेळा चहा पण आणखी झाले. मला काही होत नव्हतं, मी गप्पा मारत होतो. ते मला मित्र सारखा विचारलं बरोबर म्हटलं बोलतोय ना मी असंबद्ध थोडंच बोलतोय, काय मेंदूवर परिणाम झाला असं नाही. पण मग 1.5 तासानंतर त्यांनी पुन्हा लावला आणि तुम्हाला सांगतो 92 दाखवला. आता 1.5 तासात तो 52 का झाला होता आणि 92 आपोआप कसं झालं, मी काही केलं नव्हतं. तात्पर्य की काय गोष्टींना उत्तर असत नाही, तसं ते झालं की 52चं 92 झालं. आणि मग ते मला नाही आता तू जा घरी म्हणून, त्याला अजूनही मला उत्तर मिळालं नाही. पण काय कळलं असं तर अनुभव असे येतात ना. मी 1990 सालची गोष्ट, 1990 साली पहाटे 2:30 वाजता मला एकदम जाग आली. कशामुळे जाग आली माहिती आहे का, एकाएकी माझा पाय म्हणजे कोणीतरी 2 राक्षस पाय ओढतायत दोन्ही बाजूनी आणि तो आता तुटायला आलाय. हे किती वेदना असतील, तेवढा वेदना माझ्या पोटरीमध्ये आहे. रवी तोरण्याची कार्यक्रम बघतात. रवीजी तुमचं स्वागत. फेसबुकवरती नेहमी आपली ओळख होते, बोलणं होतं. तर कल्पना करा माझा पाय धरून जर पोटरी दोन्ही बाजूनी ओढली 2 राक्षसांनी, तर केवढी प्रचंड वेदना होईल. तशी मला वेदना झाली. त्या वेदनेने जागा झालो मी आणि बेशुद्ध झालो. अर्थात बायको बाजूला होतीच, मग तिने थोड्या वेळा मला जाग आली, मग तिने पाणी पिणी दिलं आणि सगळी गोष्ट. मग नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर डॉक्टरकडे गेलो, मग सगळे चेकिंग केलं, स्ट्रेस हे ते सगळ्या चेकिंग केलं, काही नाही. मग दिवसभर चांगला होतो मी. दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसला गेलो, काही झालं नाही. हीच गोष्ट परत 1994ला झाली. तशी तीच वेळ सगळं तसंच झालं. पुन्हा 94ला, पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टर, स्ट्रेस हे ते सगळ्या टेस्ट करून घेतल्या, काही निघालं नाही. पण तेवढा सकाळी मग जड कसं रात्री 2:30ला हे सगळं झाल्यावरती पुन्हा झोप मला आली नाही. मग बसलो होतो मी, पुन्हा झोप कसली येते. मग दूध बीत घेतलं, पण पुन्हा टेस्ट करून घेतलं, काही निघालं नाही. 90 साली झालं, 94ला झालं, पुन्हा 4 वर्षांनी 58 साली पुन्हा तसंच झालं. तशीच वेळ, तसंच पाय असं, पुन्हा सगळे ते सोपस्कार, काही निघालं नाही. मग एक डॉक्टर आमच्या कोणीतरी सांगितलं की ते चांगले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन बघा म्हणून. फॅमिली डॉक्टर म्हणाले काय नाही, रिपोर्ट चांगले आहेत ना, काय. तर ते खूप मोठे सर्जन होते. त्यांनी हे सगळं साहित्यावरती त्यांनी इतका चेहरा गंभीर केला हो, म्हणजे डॉक्टरचा चेहरा गंभीर झाला की पेशंटला अर्ध मृत्यू समोरच दिसत असतं. त्यांनी मला सांगितलं नो दिस इज सिरियस, दिस टाईम सायकल इज व्हेरी डेंजरस. टाईम सायकल म्हणजे 90, 494, 498, 4 वर्षाने जे होतंय ना, दॅट सायकल इज व्हेरी डेंजरस. असं ऐकल्यावर आता काय सांगतो, माझी बायकोनी तर हायच खाल्ली. म्हणजे एवढा मोठा डॉक्टर असं सांगतोय हे सायकल 4 वर्षाने होतंय ना, हे सायकल इज डेंजरस. अदनमधनं झालं असतं गोष्ट वेगळी. आता काय करायला पाहिजे, मग याव करा त्याव करा. म्हटलं काही करायचं नाही मला. आणि मित्रांनो
काही मी केलं नाही. त्यानंतर एकदाही कधी तसं झालं नाही. आता मी तुम्हाला सांगतोय 98ची गोष्ट, किती वर्ष झाली, 26 वर्ष झाली, ठणठणीत आहे मी, काही झालं नाही. पण त्यावेळी त्यांचं ऐकून आणि काहीतरी सांगितलं असतं, मेंदूची तपासणी करा, ह्या त्या म्हणून. त्यामुळे काय कळलं, डॉक्टर चांगला मिळणं हे भाग्याची गोष्ट असं मी सांगतो ना. पण मी ठाम होतो, मी तसं काय त्यांनी सांगितलं काही केलं नव्हतं. पण अनेक वेळा असं वाटतं की तो काळ आणि आताचा काळ एवढा फरक आहे ना. आता कम्युनिकेशन खरोखर एवढं फास्ट झालं आहे की आमच्या कोकणामध्ये ना अशिक्षित बायकासुद्धा त्या मोबाईल घेऊन, आता हे सोडा, मी बोलली तर कोरा केंद्र म्हणून स्टॉप आहे बोर्लीमध्ये, त्या स्टॉपपाशी मोठा सिग्नल येतो, तिथे भिकारी असतात नेहमी, म्हणजे सगळ्या वयाचे असतात, त्यातल्या लहान लहान मुलंसुद्धा तिथे बस गाड्या सगळ्या थांबल्याच लाल सिग्नल लागल्यावरती की गाड्यांजवळ येऊन भीक मागतात. आणि गाड्या सुरू झाल्या की बाजूला जाऊन त्यांच्या हातात मोबाईल, भले स्मार्टफोन नसतील, साधे असतात, पण त्या भिकाऱ्यांच्या मुलाच्या हातात मोबाईल असतात आणि त्या मोबाईलवरती ते काहीतरी करत असतात. एवढा आता परिस्थितीमध्ये 60 वर्षामध्ये फरक पडला येतो. पण पूर्वी कसं होतं की आपलं त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही वाटत नसे. त्यामुळे आता माणूस गेला तर मी कल्पना करा 8-8 दिवस कळतही नसे, तोपर्यंत काय सगळं कार्य उरकून घेत असतं, इलाजच नव्हता. कारण टेलिग्राम हाच होतं मुख्य दळण मिळण्याचं साधन होतं. आणि पावसा पाण्यामध्ये ते खांब मोडले, तारा तुटल्या, बरं जंगलात नाही येतात तारा, कळत देखील नाही, केव्हा तरी जायचं सगळा तो लवाजमा घेऊन. 8-8 दिवस कम्युनिकेशन पण नसे. आता किती दिवस फास्ट झाले असं पूर्वी आपण मला असं ना बँकेमध्ये मनुष्य, मुंबईची मंडळी कोकणामध्ये मनी ऑर्डर पाठवत असत, नंतर थोडी सुधारणा झाली, बँकांतर्फे पाठवत असतं ड्राफ्ट घेऊन. बँकेत जायचं, डिमांड ड्राफ्ट घ्यायचा, तो रजिस्टर पोस्टाने कोकणात पाठवायचा, मग कोकणामध्ये जो कोण आपला भाऊबंद असेल तो बँकेत डिपॉझिट करेल, मग पैसे मिळेल. आता बँकेत जायचं, बँक डिमांड ड्राफ्ट द्यायला कमिशन घेत असे, तो पुन्हा आपण रजिस्टर पोस्टाने पाठवायचा. त्यावेळी कुरिअर सर्व्हिस नव्हती, म्हणजे पुन्हा रजिस्टरचे पैसे, पुन्हा हे पोचायला 4 दिवस लागणार, पुन्हा क्लिअर व्हायला 3 दिवस लागणार. आता कसं होतं, घर बसल्या 1 मिनिटामध्ये आपण पैसे पाठवू शकतो ना ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून. आणि सगळे लोक आता करतात. किती फरक पडला. आणि हे आता इतकं मोठ्या प्रमाणात होतं ना. सध्या तुम्ही बघा 5 रुपयाचं नाणं मिळत नाही, 10चं नाणं मिळत नाही, 10ची नोट मिळत नाही, 20ची नोट मिळत नाही. याचं कारण असं, बँका म्हणतात आमच्याकडे कोणी भरतच नाही. कारण 5 रुपयाचं कटिंग देखील सध्या जीपेने लोक देत आहेत. मग येणार कुठून चलनामध्ये? रिक्षावाला तो देखील हे घेतो, शाळीवाला तो देखील 40 रुपये जीपेने घेतो. त्यामुळे आता हे चलनामध्ये नोटाही मिळत नाहीत, नाणी मिळत नाही. त्यामुळे तो एक त्रास आहे. मला काय काय वेळेला वाटतं, हे राजकीय लोक जे 60 यांची चालू असते ना, ह्या प्रश्नाकडे जरा बघा. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. 10 रुपयाची नोट मिळत नाही, 20ची नोट मिळत नाही. सगळीच लोक काही जीपे वगैरे वापरत नाही, पण त्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि एकमेकांचे तुझा कोथळा माझा कोथळा वगैरे चालू असतं. वाईट वाटतं की लोकांचे जे अडचणीचे प्रश्न आहेत, त्रासाचे आहेत, त्याच्याकडे कोणाचं लक्षही असत नाही. तर असंच सकाळी मनात आलं, म्हटलं गप्पा मारायचं. सध्या आता हे साधन किती छान झालं बघा. फेसबुक लाईव्ह आहे, यूट्यूब लाईव्ह आहे. गप्पा मारायच्या झाल्या, मोबाईल ऑन केला की चालू होतं. मी हल्ली अनेक मंडळींना सांगतो, आमचे ज्येष्ठ नागरिक संघ असतात, महिला मंडळ असतात, म्हटलं तुमच्याकडे कार्यक्रम होत असतात ना, तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग करा ना. आता ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सगळी मंडळी येऊ शकत नाही वयोमानानुसार, मग त्यांना कार्यक्रम तर बघायचा असतो पण येऊ शकत नाही. मग मी तिथल्या लोकांना शिकवलं की फेसबुक लाईव्ह करा. फेसबुक लाईव्ह करणं हे इतकं सोपं आहे ना, मोजून 4 मिनिटात मी शिकवतो. 4 मिनिटामध्ये फेसबुक लाईव्ह कसं करायचं शिकवतो. फक्त 6 स्टेप्स आहेत, लिहूनही घ्यायची गरज नाही, एकदा हाताने केलं की लक्षात राहतं. आणि त्याप्रमाणे लोक आता करतात. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक संघामध्ये कोणीतरी स्वयंभू असतो, तो फेसबुक लाईव्ह करतो, सगळ्यांना लिंक पाठवतो आणि लोक बघत असतात. आता आमच्या सुगंधताई देवधर त्या देखील फेसबुक लाईव्ह करत असतात. म्हणजे कसं आहे, शिकायचं मनात आणलं ना तर कठीण काहीच नसतं. पण अनेक मंडळी काय करतात, मला जमणार नाही, मला या वयात येणार नाही, असलं काहीतरी घेऊन बसतात. पण प्रत्यक्षात करायला लागल्यावर ते कळतं हे खूप सोपं आहे म्हणून. असो, मी आता इथेच थांबतो. पुन्हा केव्हा तरी भेटूया. मनात आलं की. धन्यवाद.